हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. फेसबुक हा आता एक जरिया आहेच. त्याच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचतो. अन्यायाच्या विरोधात जे मी लढत असतो ते मी करतो, पण त्याला कुठच्या तरी एका प्लॅटफॉर्मवर आणून अजून जास्त लोकांपर्यंत तो कसा पोहोचवता येईल यासाठी त्यांनी मेहनत केली. स्वतः ते या डॉक्युमेंटरीचे प्रोड्युसर आहेत, पुस्तकाचे लेखक आहेत आणि ज्यांनी दिग्दर्शक केलं त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. विजय सामंतजी आपण इथे यावं, कारण ते त्या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी बरंच केलेलं आहे विजयजी सावंतजी. आणि माझ्याबरोबर सावलीसारखा राहणारा, ज्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, त्याला विसरता येणं शक्य नाही. जो माझी सावली आहे तो म्हणजे इजाज खान. कारण त्याने ते व्हिडिओ, मी जे काही करत होतो तो माझा सावलीसारखा माझ्यासोबत राहून ते सर्व व्हिडिओ एडिट करणं, म्हणजे तो काही कोणत्या अशा फॅकल्टी मधला नाहीये. त्याला जे जमलं, त्याला जे वाटलं ते त्याने ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. आणि हा सर्व जो प्रवास जो सुरू झाला, म्हणजे बाळासाहेब आमचे सर्वांचे दैवतच, पण शिवसैनिक कसा असावा आणि शिवसैनिकांनी काय केलं पाहिजे हे मी लहानपणापासून, वडील माझे शिवसैनिक, कुटुंब सर्व ह्याच्यातनं माझा तसा हा जो प्रवास जो आहे तो अन्यायाच्या विरोधात लढण्याची जी खुमी होती ती पहिल्यापासूनच होती. आणि मग जनतेमध्ये जाऊन जो कोणी अन्याय करेल, मला सर्वसामान्य जनतेचे मी एवढे विषय बघितलेले होते, महिलांवरचे अत्याचार असतील किंवा बिल्डरांचा विषय तुम्ही आता बघता की बिल्डर जुमानतच नाही. माझ्याकडे जवळजवळ 500 पोलीस आतापर्यंत येऊन गेलेले आहेत. फक्त ते आजही पोस्टवर आहेत, म्हणून ते व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवू शकत नाही. त्याच्यामध्ये एसीपी आहेत, डीसीपी आहेत, पोलीस हवालदार आहेत, जे आता तिथे त्या ड्युटीवर आहेत. त्यातले काही स्वर्गवासी झाले. कोणीतरी हरियाणाचा बिल्डर येतो, कोणीतरी बिहारचा बिल्डर येतो, कोणीतरी वसई विरारला काहीतरी चाळी